नमस्कार, ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त माढा कॉलनी येथे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, इंजिनियर महेश डोंगरे यांच्या वतीनं भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला होता। काय सांगाल त्याबद्दल? आम्ही हा संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज आरोग्य शिबिराची सगळी व्यवस्था केली आणि विशेष म्हणजे आम्ही महाकुंभ मेळ्याचं आयोजन देखील तिथे केलेलं आहे। 90 लोकांना आपण कुंभमेळा, प्रयागराज म्हणजे आणि काशी आणि अयोध्या हे तीर्थस्थळी आपण त्यांना सगळ्यांना म्हणजे घेऊन चाललेलो आहे। टोटल ते 90 लोक आहेत। त्यांचं जाण्या येण्याची, राहण्याची सगळी सोय आपण याच्यामध्ये केलेली आहे। हा सगळा एक सामाजिक उपक्रम आपण रोहिदास जयंती निमित्त आयोजित केलेला आहे। आज तुम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं, त्याच्यामध्ये आज सायंकाळपर्यंत किती रुग्णांची? जवळजवळ आता आमचा जो काउंट आहे सध्याचा तो 110 लोकांचा झालेला आहे। सकाळी आम्ही 12 वाजता अभिवादन केलं, त्यानंतर आतापर्यंत ही शिबिर चालूच आहे। साधारण 110 लोक आतापर्यंत झालेले आहेत। अजून 50 ते 60 लोक नोंदणी बाकी आहे। हे जे सामाजिक उपक्रम आहे हा किती वर्षापासून तुम्ही? आता हा आमचा खरं तर सामाजिक क्षेत्रातला पहिलाच उपक्रम आहे आणि इथून आमची सुरुवात आहे। पुढे आम्ही बरेच मोठ्या याच्यावर आम्ही उपक्रम घेणार आहोत। आरोग्य शिबिरामध्ये कोणत्या रुग्ण म्हणजे आजाराची तपासणी झाली? याच्यामध्ये जनरल हेल्थ चेकअप आहे। आता त्यामध्ये जर काही सिरियस इश्यू असतील, समजा बीपी, शुगर वगैरे, तर त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। पण एक नॉर्मली जे आम्ही बघतो आता कुंभमेळ्यासाठी जरी जायचं म्हणलं तर जास्त करून गुडघ्यांचे त्रास असणारे पेशंटची संख्या जास्त आहे। त्यासाठी आम्ही त्यांना काही गोळ्या औषधांची आणि काही ट्यूब्स वगैरे ह्या गोष्टींची व्यवस्था केलेली आहे। शस्त्रक्रियेची गरज नाही, शस्त्रक्रियेची अजून तरी डॉक्टरांकडून जी रिपोर्ट आम्ही आता घेतलेली आहे त्याप्रमाणे तरी शस्त्रक्रियेचं कुठलंही आतापर्यंत पेशंट आम्हाला म्हणजे समोर आलेलं नाही। कुंभमेळ्याला तुम्ही प्रयागराजला जे भाविक पाठवतात, संकल्पना असं होतं की आमच्याकडे बरेचसे महिला वर्ग कनेक्ट झाले आणि त्यांचं म्हणणं असं होतं की 144 वर्षानंतर हा योग आलेला आहे। हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो असं नाहीये, कारण 144 वर्ष हा फार मोठं ड्युरेशन आहे। 2 पिढींचा हा काळ असतो। तर जाण्याची ही लोकांच्याच मुळे ही गोष्ट घडलेली आहे। म्हणजे टोटल 90 लोकांची नोंदणी झालेली आहे। निवड कशी केली? याची निवड आम्ही जास्त करून जे सगळ्याच इच्छुक आहे आता त्याच्यामध्ये आम्ही काही रुग्ण पण आहेत, त्यांची विशेष व्यवस्था करून त्यांनाही आम्ही पाठवतो आहे। आणि कारण ते सगळ्या लोकांचे उपक्रम इच्छेमुळे या गोष्टी घडल्यात। आम्ही जरी त्याच्या निमित्त ठरलो असो तरी लोकांचा प्रतिसाद एवढा चांगला होता, त्या लोकांच्या प्रतिसादामुळे आम्ही ही गोष्ट शक्य करू शकतो। आता यांचा जाण्या येण्याचा खर्च कसा? आता याच्यामध्ये आम्ही काय केलं की जो फूड आणि यांचा नाश्ता जो आहे ते आम्ही स्वतःची स्पॉन्सरशिप केली आहे। फक्त आम्ही लोकांकडून जाणं येणं राहणं या गोष्टीचे 4-7 हजार रुपये पर सीट आकारलेले आहेत। या निमित्ताने तुम्ही सामाजिक उपक्रम राबवतात। याच्या पूर्वी आपण कुठले सामाजिक उपक्रम? या अगोदर आम्ही युवकांसाठी, महिलांसाठी स्टार्टअप मेळाव्याचे आयोजन केलेलं होतं, पण ते अजूनही आमचं ते काम चालू आहे। आमचा सामाजिक उपक्रम आता जो आहे तो त्याच्या थोडंसं आम्ही वाढवलेला आहे। पण स्टार्टअप मेळावा आणि MSME उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही पहिले बरेचसे काम केलेले आहेत। देशभर आणि राज्यभर भाजप सदस्य नोंदणीची मोहीम सुरू आहे। तुम्ही पण त्याच्यामध्ये वाटा उचललेला आतापर्यंत आपण किती सदस्य? आज देखील रोहिदास जयंती निमित्त आम्ही या कॅम्पचं उद्घाटन देखील इथं केलेलं आहे। माझी जर वैयक्तिक नोंदणी म्हणणार तर ती आज 500+ झालेली आहे आणि 3 दिवसात आम्ही ते 1,500चा टप्पा पार करू एवढा आम्हाला विश्वास आहे। 14 तारखेला बावनकुळे साहेब येतात, त्यांच्या हस्ते म्हणजे जास्त सदस्य नोंदणी केली, त्यांचा सत्कार पण आयोजित केला। काय वाटतंय? आम्हाला तेवढा विश्वास आहे की आमच्या प्रभागामधून आमच्या टीमचा सत्कार तिथे निश्चितपणे होईल, कारण आमचं तेवढं टार्गेट कम्प्लीट होईल एवढा आम्हाला विश्वास आहे। ज्या प्रकारे माझी टीम सगळं माढा प्रतिष्ठान काम करते त्या हिशोबाने तर आम्ही त्या सत्कारचे योग्य पात्र व्हावं असा आम्हाला विश्वास आहे। नोंदणी केली त्यांच्यासाठी काय वाटतं? आम्ही त्याच्यासाठी घरोघरी जाण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। लोकजागृती याच्यामध्ये करण्यात यावी असं आमचं मानस आहे। या निमित्ताने तुम्ही कार्यकर्ता आणि नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना आम्ही हे आव्हान करू की ह्या सगळ्या गोष्टीला जर तुम्ही सामाजिक दृष्टिकोनाने जर बघितलं तर घराघरामध्ये सरकारच्या योजना ह्या पोहोचल्या पाहिजे। जरी लोकप्रतिनिधी असले तरी आतापर्यंतच्या अनुभवावरून आपण सांगू शकतो की लोकप्रतिनिधी तेवढा सक्षम नसतो की तो घराघरापर्यंत या योजना पोहोचू शकेल। म्हणून जर नोंदणी जर केली तर उद्या जर सरकारच्या काही योजना जर झाल्या तर सरळ लोकांच्या मोबाईलमध्ये SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे हे प्रसारित होऊ शकते।
तर लोकांना ती जागृती आम्ही करतोय की तुम्ही जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या, जेणेकरून उद्याच्या जर काही सरकारच्या योजना असतील तर सरळ सरळ तुम्हाला प्राप्त होईल.